श्रीमद भागवतामधील 6व्या स्कंदातील ददीच्या ऋषीच्या हस्तीपासून देवाकडून वज्र निर्मिती आणि रुद्रासुराच्या सेनेवर आक्रमण. श्री शुकवाच. इंद्रमेव समादिश्य भगवान विश्वभावनं पचतामनिमेषणात देवानंत दे हरिं. श्री शुकदेव म्हणतात, विश्वाचे रक्षण करणारे भगवान श्रीहरी इंद्राला असे सांगून देवांच्या समोरच अंतर्धान पावले. तथा वियाचित्तो देव ऋषुराता वनो महानं मोदवान वाचेतं पसत्रिव भारतम्. ए राजन, देवाने अथर्ववेदी ददीच्या ऋषीकडे जाऊन याचना केली. ते ऐकून ददीच्या ऋषींना फार आनंद झाला आणि ते हसत म्हणाले, देवांनो, मरतेवेळी प्राण्यांना शरीराची चेतना नाहीशी करणारे असह्य यत्न होतात, हे तुम्हाला माहीत नाही का? हे जीव जगात जिवंत राहू इच्छितात, त्यांना शरीर अत्यंत प्रिय आणि हवेशी वाटणारे आहे. अशा स्थितीत स्वतः भगवान विष्णूने जरी ते मागितले तरी ते कोण देईल बरे? एताविया चित्तो देवे दशुरात वनोमानं मोदमानं वाचितं पसत्रीव भारतम्. अपि रुद्धारकायुयं न जानीत शरीरं संस्थाय स्वमित्रो दुसह्य चेतनापं. जिजिषूना जीवानात्मं प्रेष्ठये स्वितं कंवुत्सायतं तदातु भिक्षमाणाय विष्णवे. देवावाच. कितु तदं दुरस्ते ब्रह्माणे पुषा भूतानुकम्पिनामं भवादीन महत्तम पुण्य श्लोके कर्मणाम. देव म्हणाले, ब्रह्मन, ज्याच्या कर्माने महात्मे प्रशंसा करतात अशा आपल्यासारख्या प्राण्यावर दया करणारे महापुरुषांना कोणती वस्तू न देण्यासारखी आहे? मागणारे लोक स्वार्थी असतात, देणाऱ्यांच्या संकटाचा ते विचार करीत नाही. जर विचार केला असता तर त्याने ते मागितलेच नसते. तसेच समर्थ दाताही कधी नाही म्हणत नाही. न सर्ता परो लोकान वेद पर संकटम यादि वेदना याचितो नीति नाईरीश्वरम. ऋषिर्वाच. धर्मवसतु कामे अयुआमे प्रतुदातं एषा वा प्रियमात्मानं तेजते सत्याजवम्. ददीजी ऋषी म्हणाले, आपल्या तोंडून धर्म ऐकण्यासाठीच मी तुम्हाला नकार दिला होता. हे घ्या, मी हे प्रिय शरीर आपल्यासाठी आत्ता सोडित आहे, कारण हे एक दिवसच मला सोडणार आहे. हे देवांनो, जो मनुष्य विनाशी शरीराने दुःखी प्राण्यावर दया करून धर्म आणि यश संपादन करीत नाही तो अचेतन वस्तू शूद्र समजावा. जो मनुष्य कोणत्याही प्राण्याच्या दुःखात दुःखाचा आणि सुखात सुखाचा अनुभव घेतो त्याच प्रकारच्या अविनाशी धर्माची महात्म्याने उपासना केली आहे. धन, जन, शरीर हे पदार्थ क्षणभंगूर आहेत. हे आपल्या उपयोगाचे नाही तर शेवटी दुसऱ्यांच्याच उपयोगी पडणारे आहे. अरे रे, केवढा हा कंजूसपणा! किती दुःखाची गोष्ट आहे की हा मरणारा मनुष्य याच्या जोरे दुसऱ्यावर उपकार करीत नाही. धर्म श्रोतु कामेन युयातु प्रत्युदातं एष प्रियमात्मान तेजात संति साम्यं. श्रोदुवेनात्मनातं धर्म एष पुमानम् एतीत भूतदयान च शोष्य साविरेऽपि. एतावानवेव धर्म पुण्यश्लोके रूपासितं यभूत शोकार्षमेमात्मशोषति हर्षतिम्. अवधैन्यमो कष्ट पारकेशन भंगुरें यत्रोपकुर्या स्वर्तमेते सोज्ञाति विग्रहे. श्री शुकवाच. एवं कुतं वेवसितो दन्दाण श्रवणास्तनु मे परे भगवती ब्रह्माणि महात्मा सत्र एजवोम. श्री शुकाचार्य म्हणतात, अथर्ववेदी महर्षी ददीजीने असा निश्चय करून स्वतःला परब्रह्म परमात्मा श्री भगवंतामध्ये विलीन करून आपल्या स्थूल शरीराचा त्याग केला. एताश समनोबुद्धी सतोदोस्तावंदनम अस्थिती परम योगम न नेमे भवती गतिम. इंद्रिय, प्राण, मन आणि बुद्धी यांचा संयम करून दृष्टी तत्वमय केल्यामुळे त्याची सर्व बंधने तुटली. त्यामुळे ते भगवंताशी पूर्णपणे एकरूप झाले आणि त्यांना शरीर पडल्याचे भान राहिले नाही. अतर्त वज्रमोहामि निर्मितं विश्वकर्माणा
मुने शुक्ताभिरस्तो भगवते जान्विताम्. भगवंताची शक्ती मिळाल्यामुळे इंद्राचे बळ वाढले. दधीजी ऋषीच्या अस्थिपासून विश्वकर्म्याने बनवलेले वज्राय घेऊन तो ऐरावत हत्तीवर रूढ झाला. त्याच्याबरोबर सर्व देवही तयार झाले. ऋषी मुनी त्याची स्तुती करू लागले. आता त्रैलोक्याला जणू आनंदित करिता असुर सेनापतीसह असणाऱ्या उत्तरासुराचा वध करण्यासाठी ते संपूर्ण ताकदीनिशी त्याच्यावर चालून गेले. क्रुद्ध रुद्राने काळावर आक्रमण करावे तसे. अते द्रवज्रमुदो निर्मिती विश्वकर्माना मुने शुक्ती बरेस्ति भगवात चिनासाद्वितें. रुद्रदेव गणे सर्व गजेंद्र भर्षोवतं सुयमानो वने त्रैलोक्ये हर्ष त्रिवम्. उत्तामे द्रवश्ये सुरानि कुतपे पर्यामोजराजे क्रुद्धे रुद्रायवत्तकमम्. पहिल्या चतुर्युगातील त्रेतायुग सुरू झाले होते. त्यावेळी नर्मदा तटावर दैत्यांशी भयंकर युद्ध झाले. तथा सुरानाम सुरेरतं परमदारुणं तेत्रामुखे निर्विदाय भवते प्रथमयुगे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायणी वासुदेव. हे नाथ नारायणी वासुदेव. हे नाथ नारायणी वासुदेव. कृपा करो राधा रानी. कृपा करो राधा रानी. कृपा करो राधा रानी. कृपा करो राधा रानी. तू ही वृंदावन की ठाकुरानी. तू ही वृंदावन की ठाकुरानी. कृपा करो राधा रानी. तू ही वृंदावन की ठाकुरानी. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. काशी अमरनाथ गंगे. काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. रुद्रेव स्वविराते वीरविभ्ये पृथ्वैवे. मरुक्तिरुभिः साध्व विश्वदेवे मरुतपते. दृष्टावजरं चक्ररोचमानं स्वयं श्रिया. नामुष्यत सुराराजनमुते रुद्रापुरं सराम. ए राजन, त्यावेळी देवराज इंद्र हातात वज्र घेऊन रुद्र, वसु, आदित्य, अश्विनी कुमार, पृथ्वीगण, अग्नी, मरुद्गण, ऋषिगण, साध्यगण आणि विश्वदेव यांच्यासह आपल्या तेजाने शोभत होता. तो समोर आलेला पाहून रुद्रासुराधिक दैत्यांना ते सहन झाले नाही. रुद्रदेवा सुविनादित्या पितु वैवीं. मरिद्वरूपी साध्व विश्वदेव पररूपतिं. दृष्टावजधरं चक्ररोचमानं स्वयं श्रिया. नामुष्य सुरं राजन्मुदे रुद्रापुरं सराम. तेव्हा नमोजी शंभर अनर्वधी मुद्दा ऋषभ अंबर अयग्रीव शंकुचना विप्रती अयोमुख पुलोमा ऋषपर्वा प्रयती हेती उत्कल सुमाली माली इत्यादी हजारो दैत्यम दानव यक्ष राक्षस सोन्याचे अलंकार वगैरे घालून आले आणि देवराज इंद्राच्या मृत्यूला अजिंक्य सेनेला अडवू लागले. नमोचे शंभरो नवाधिमुदार शोभोदरम अयग्रीव शणम कुशिरा विप्रचित्तरो यो मुखम. पुलोवा ऋषपर्वय प्रदेते तुरुकलम. दैत्य दानवायक्ष रक्षसी सहस्रक्षम. सुमाली माली प्रमुखा कार्तवे सुरपरिषितां. प्रतिषेधे सेनाग्र मृत्युरूपी दुरासदम्. अभेते सम्राट सियनादेन दुर्मदा. गदामि परिगे मायि प्रासमुदे तोमरें.
ते गर्विष्ठ असुर सिंहनाद करीत मोठ्या सावधगिरीने गदा, परीघ, महान, प्रास, मुदगर, तोमर, शूळ, परशी, तलवारी, तोफा, भुशिंडी इत्यादी शस्त्राच्या वर्षवाने देवावर सर्व बाजूनी प्रहार करू लागले. शूले परशी खडंगे शतादी भुषुंडुमी सर्वात्मकानीने शस्त्रक्षेपि भूतधर्ममान न ते देशनान्ते सशस्त्रा शरजाले समस्ततं पुंगानुपपतीचे ज्योतिषु नमो गणे. जसे ढगांनी झाकून गेल्यामुळे आकाशातील तारे दिसत नाहीत, त्याचप्रमाणे एका मागोमाग एक असे इतके बाण चारी बाजूने येत होते की त्या वर्षावाने देव दिसेनासे झाले. तो शस्त्राचा वर्षाव देव सैनिकांना स्पर्श सुद्धा करू शकला नाही. त्यांनी आपल्या हस्तकौशल्याने आकाशात त्याचे हजारो तुकडे केले. जेव्हा असुरांची शस्त्रे संपले तेव्हा ते देवा सेनेसवर पर्वताचे शिखरे, वृक्ष आणि दगड फेकू लागले, परंतु देवांनी पहिल्याप्रमाणे ते तोडून टाकले. न ते शस्त्र वर्षागी असो सुर सैनिकाना शिन्न सिद्धपत्ते देवलूस्ते सहस्रदाम अतं शिना संशोगा गिरिशुंगदोपलिं अभ्यवर्षण सुरबलं शिशितुदासे पूर्ववतं तान् शतानि स्वस्तिमतो निशाभ्यं शस्त्रास्त्र भगीरथं वृद्धनाथं द्वमिष्य देवेदादुसुङ्गे रक्षशतास सुरेन्द्रसैनिकानं सर्वप्रयेसा अभवन विमोगा कुताकुतादेव गणेषु दैत्यं कृष्णानुकलेषु एताभ्रस्तं शूद्रे प्रयुक्ता ऋषती वृक्षवाचम. जेव्हा रुद्रसुराच्या सैनिकांना दिसले की त्यांनी असंख्य शस्त्रांचे देवसेनेच्या काही वाकडी करू शकली नाही, तसेच वृक्ष कडक पहाडाच्या शिखराने सुद्धा त्यांच्या शरीरावर खरचटले सुद्धा नाही, एवढेच नव्हे तर सर्वजण कुशल आहेत, तेव्हा ते असे भयभीत झाले जसा भगवान श्रीकृष्णाच्या भक्तावर शूद्र माणसाच्या कठोर आणि मंगल दुर्वचनाचा काही प्रभाव पडत नाही, त्याचप्रमाणे दैत्याने देवांना पराजित करण्यासाठी केलेले सर्व प्रयत्न निष्फळ होऊ लागले. ते स्वयं प्रयेशवित सैन्यनिक्षारम भक्ताद युद्ध दर्पम प्रलयानी मुखे विसुच्चम पतिमनस्ते दुरासरम. श्रीहरीचे भक्त नसलेल्या असुरांच्या युद्धाचा उत्साह आपले प्रयत्न व्यर्थ झालेले पाहून मावळला. आता ते आपल्या स्वामींना उत्तरसुराला युद्धभूमीवर सोडून पळायला उद्युक्त झाले, कारण देवांनी त्यांचे सारे बळ हिरावून घेतले होते. रुद्रासुरास्तानु अनसे प्रदवाता प्रेक्ष भवाशेतन प्रलयंती प्रेक्षा बलच भग्नम भयेन तीव्रेन विहसे विरम. स्वामींनी विरुद्रासुराने पाहिले की आपल्या बरोबरीचे असुर पळून जाऊ लागले आहे आणि आपली पराभूत सेना सुद्धा अत्यंत भयभीत होऊन इकडे तिकडे पळू लागले आहे. तेव्हा त्यांना पाहून हसून ते म्हणाले, कलोपन्ना ऋषी रामनस्वी नाम वचवाच पुरुष प्रवीरम ए विप्रजिते नमुच्चे पुलो मन भयन्न शबरम ने शृणोदसम. क्षत्रवीर रुद्रासुर समोजित वीरवाणीने विप्रचिती नमोची पुलोमा मय अनर्व शंभर इत्यादी दैत्यांना उद्देशून म्हणाला, असुरांनो पळून जाऊ नका, मी सांगतो ते ऐका. जो जन्माला आला तो अवश्य मरणार. विधात्याने तो या जगात मृत्यूपासून वाचवण्याचा कोणताही उपाय सांगितलेला नाही. अशा स्थितीत जर मृत्यूमुळे स्वर्गाधिक लोक आणि सोयी सुद्धा मिळत असेल तर कोणता बुद्धिमान अशा उत्तम मृत्यूला स्वीकार करणार नाही. जातसे मृत्यु दुर्वायेश सर्वातम प्रीतिक्रियायेस्याचे लुप्तम लोको एष सासततो यदीयमं को नाम मृत्यु नरुन्नित युक्तम. दोषमायित मृत्यु दुरास्पम यद ब्रह्म संदायिज्ञासम कलेवर योगरतो विजहासम इदग्रणी शरेणुवृत्तम. जगामध्ये दोन प्रकारचा मृत्यू परम दुर्लभ आणि श्रेष्ठ मानला गेला आहे. एक आपल्या प्राण्यांना वंश करून ब्रह्मचिंतन करीत करीत शरीराचा त्याग करणारा योगी पुरुषांचा, आणि दुसऱ्या युद्धभूमीवर सेनेमध्ये पुढे राहून पाठ न दाखविता झुंज देऊन म्हणणाऱ्या वीराचा. अध्याय 10 समाप्त झाला. इति श्रीमद्भागवते महापुराणे परमसंहितायां षष्ठस्कन्धे इंद्रावृत्तासुरयुद्धवर्णनं नाम दशोऽध्यायः. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायणी वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव.
सुख करता दुखरता व्यर्था विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची सर्वांनी सुंदर उडशे नुराचे कंठे जणके माळ गळ्या शोभे माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती ओ श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मान सरणे मात्रे मान कामना पूर्ती जय देव रत्न कचिताभरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशराम हिरे जडिता मुकुट शोभतो बरा रुंजुंदेने पुरे चरणी घागरिया जय देव जय मंगल मूर्ती ओ श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मान सरणे मात्रे मान कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरसन्न वक्रे रुंड त्रिनयना द्रास्रामाता वटपाये सदना संकष्टी पामाने निर्वाणे रक्षामि सुरवर गजवदना जय देव जय मंगल मूर्ति ओ श्रीराज मूर्ति दर्शन मात्रे मान सरणे मात्रे मान कामना पूर्ति जय देव सद्गुर स्वामी जनार्दन मूर्ति प्रेमे करोनियार हर्षा जननीति देवी प्रसवले पुत्र दये गावे जनार्दन नाम तया टेवे त्यागी संसार अन्य अंधार कराया दूर प्रकटली तेजाची ज्योते प्रेमे करोनियार सद्गुर स्वामी जनार्दन मूर्ति प्रेमे करोनियार हृदय प्रभु नाम करीचे स्वयं चारि धाम शिवाचे खरे भक्त परमा उभे जे जड़ी तनु जे उजड़ी होय पद दुबड़ी परीना चिंता वै चित्ती प्रेमे करोनियार सद्गुर स्वामी जनार्दन मूर्ति प्रेमे करोनियार काढणी वस्ती ग्रह शाळा भक्तीचा फुलवित्यात माळा हृदय शंकर शिव भोळा ज्ञान रस सुरस दे उपदेश नाम शिव घोष अंतरी बल्ले जारुते प्रेमे करोनियार सद्गुर स्वामी जनार्दन मूर्ति प्रेमे करोनियार बांधिले शिवालय कितिका भक्तीचे घडवित जय प्रतिका ज्यांच्या हृदय भूका मौनगिरी स्वामी जनार्दन प्रेम बोध दे नाम चरणी तयांचे करी प्रभु प्रणिते प्रेमे करोनियार सद्गुर स्वामी जनार्दन मूर्ति प्रेमे करोनियार श्री भागवत भगवान की है आरती पापियों को पाप से तारते हे अमर ग्रंथ हे मुक्ति पंथ हे पंचम वेद निरालाए सब ज्योति जगाने वालाए हरि नाम यही हरि धाम यही जग की मंगल की आरती पापियों को पाप से तारते है शांति गीत पावन पुनीत पाप को मिटाने वाला है हरि दरस कराने वाला है सुख करने है दुख करने श्री मधुसूदन की आरती पापियों को पाप से तारते हे मधुर बोल मधुपंथ कोल सन्मार्ग दिखाने वाला है बिगड़ी को बनाने वाला है श्री राम यही घनश्याम यही प्रभु की महिमान की है आरती पापियों को पाप से तारते श्री भागवत भगवान की है आरती पापियों को पाप से तारते गालिंग लोटांगण वंदिन चरणन डोळ्यानी पायन रूप तुझे प्रेमी अलिंगन आनंद पुय्नं भवे वाणिन वने नमा
तवेम माता पिता तवेम तवेम बन्धुसखा तवेम तवेम विद्याधविनं तवेम तवेम सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रिया बुधात्मना प्रकृतिस्वभाव करोमि यज्ञं सकलपरस्मै नारायणाति समर्पयामि अच्युतं केशव नाम नारायण कृष्ण दामोदर वासुदेव हरे श्रीधर माधव गोपिका वल्लभ जानकी नायकं रामचंद्र भजे हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे ओम नमो पार्वती पते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की जय श्री गुरुदेव दत्त लक्ष्मी निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय काशी विश्वनाथ भगवान की जय नर्मदा माता की जय गोपाल कृष्ण भगवान की जय श्रीमद् भागवत महापुराण की जय शालिग्राम भगवान की जय।